हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट लेसन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समधील प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 पाहण्यापूर्वी आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय हे समजून घेऊ. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय? जर एखाद्या इक्वेशनमध्ये टू व्हेरिएबल्स असतील आणि त्या टू व्हेरिएबल्सची डिग्री जर 1 असेल तर त्या इक्वेशनला काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. फॉर एक्झाम्पल 5x + 3y = 9. आता या इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत पहा. x and y ही टू व्हेरिएबल्स आहेत आणि या टू व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे? आता या ठिकाणी x ची डिग्री काय नाही म्हणजेच काय आहे या ठिकाणी 1. y ची डिग्री आपल्याला या ठिकाणी काय नाही म्हणजे किती असणार आहे? 1. म्हणजेच या दोन्ही व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे? 1 आहे. म्हणजेच हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. कारण या इक्वेशनमध्ये काय आहेत? टू व्हेरिएबल्स आहेत. x and y ही टू डिफरंट व्हेरिएबल्स आहेत आणि या टू व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे? 1 आहे. म्हणजेच हे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहे. आता आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. 3x² - 7y = 13. आता हे इक्वेशन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहे का? तर यामध्ये व्हेरिएबल्स किती आहेत पहा. x and y ही टू डिफरंट व्हेरिएबल्स आहेत. पण या व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे पहा. x ची डिग्री किती आहे? 2 आणि y ची डिग्री किती आहे? 1 आहे. म्हणजेच हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही. कारण दोन्ही व्हेरिएबल्सची डिग्री 1 पाहिजे. पण या ठिकाणी x या व्हेरिएबलची डिग्री किती आहे? 2. म्हणजेच हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण. 4m + 3n = 12. आता या इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत पहा. m and n ही टू व्हेरिएबल्स आहेत आणि या टू व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे? या ठिकाणी m ची डिग्री काय नाही म्हणजे 1 आहे. n ची डिग्री काय नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. म्हणजेच या दोन्ही व्हेरिएबल्सची डिग्री काय आहे? 1 आहे. म्हणजेच हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. कारण याच्यामध्ये टू डिफरंट व्हेरिएबल्स आहेत आणि या दोन्ही व्हेरिएबल्सची डिग्री काय आहे? 1 आहे. या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही. आता जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स काय आहे पहा. ax + by + c = 0. हा काय आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा जनरल फॉर्म आहे. याच्यामध्ये x आणि y ही काय व्हेरिएबल्स आहेत. आता व्हेरिएबल्स म्हणजे काय? a to z याच्यापैकी आपण कोणताही लेटर व्हेरिएबल म्हणून यूज करू शकतो. आता x च्या जवळ a हा एक नंबर असणार आहे आणि या a ला काय म्हणायचं? x चा कोएफिशियंट. y च्या जवळ b हा एक नंबर असणार आहे आणि या b ला काय म्हणायचं? y चा कोएफिशियंट. म्हणजेच a आणि b हे काय आहेत? कोएफिशियंट्स आहेत. x चा कोएफिशियंट काय आहे? a. y चा कोएफिशियंट काय आहे? b. आणि या ठिकाणी c हा काय असणार आहे? कॉन्स्टंट नंबर असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक इक्वेशन घेऊ. 4x + 3y + 8 = 0. आता या इक्वेशनमध्ये x आणि y ही दोन काय व्हेरिएबल्स आहेत. ही काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे या व्हेरिएबलच्या जवळ जो नंबर असणार आहे त्याला काय म्हणायचं? कोएफिशियंट. एक्सच्या जवळ कोणता नंबर आहे? 4. म्हणजेच एक्सचा कोएफिशियंट काय आहे? 4. वायच्या जवळ कोणता नंबर आहे? 3. म्हणजेच वायचा कोएफिशियंट काय आहे? 3. म्हणजेच 4 and 3 हे काय आहेत? कोएफिशियंट. आणि 8 हा काय असणार आहे? कॉन्स्टंट नंबर. आता या जनरल फॉर्ममध्ये a, b आणि c हे काय असणार आहेत? रिअल नंबर्स असणार आहेत. म्हणजेच a, b आणि c हे काय असतील? पॉझिटिव्ह नंबर्स असतील, निगेटिव्ह नंबर्स असतील, फ्रॅक्शन्स असतील, रॅशनल नंबर्स असतील किंवा इरॅशनल नंबर्स असतील. अँड a and b आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाईम. आणि जर a आणि b ची व्हॅल्यू एकाच वेळेला जर 0 असेल तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असणार नाही. जर या ठिकाणी आपण 0 घेतला तर 0 × x काय येईल? 0 येईल. b ची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली तर या ठिकाणी 0 × y काय येईल? 0 येईल. म्हणजेच या दोन्ही टर्म्स काय होतील? 0 होतील. म्हणजेच हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स राहणार नाही. त्यामुळे a and b आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाईम. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय? व्हेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ॲट द सेम टाईम दे आर कॉल्ड सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. सायमल्टेनियस म्हणजे काय? टुगेदर.
जे आपल्याला 2 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स दिलेले असणार आहेत ते आपण एकाच वेळेला एकत्र घेऊन काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत आणि त्याची सोल्युशन्स फाइंड करणार आहोत. यालाच काय म्हणायचं, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स दिलेले आहेत. 5x - 3y = 8 आणि सेकंड इक्वेशन आहे 3x + y = 2. ही दोन्ही इक्वेशन्स आपण एकाच वेळेला घेऊन सॉल्व करणार आहोत आणि त्याची सोल्युशन्स फाइंड करणार आहोत. यालाच म्हणायचं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. पहा सॉल्व करू आपण प्रॅक्टिस सेट 1.1. आता प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 काय दिला आहे पहा आपल्याला, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करायची आहे. आता फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे पहा, 5x + 3y = 9. याला दिलेलं आहे इक्वेशन नंबर 1. 2x - 3y = 12. या सेकंड इक्वेशनला दिलेला आहे सेकंड नंबर. लेट अस ॲड इक्वेशन्स 1 and 2. या दोन्ही इक्वेशन्सची काय केलेली आहे, ॲडिशन. 5x + 3y = 9. 2x - 3y = 12. या दोन्हीची काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. आता 5 + 2 किती येईल, 7. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल, 7. x या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी +3y - 3y काय होईल, कॅन्सल होईल. = 9 + 12 किती येईल पहा, 9 + 12 किती येईल, 21. या ठिकाणी +3y - 3y किती येईल, 0. म्हणजेच हे दोन्ही काय होईल, कॅन्सल होईल. x =... आता हा जो 7 आहे हा 7 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. म्हणजेच x = हा 21 अपॉन हा 7. आता या ठिकाणी भाग घालवल्यानंतर किती येईल पहा आन्सर, 7 × 1 = 7, 7 × 3 = 21. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, 3. म्हणजेच या बॉक्समध्ये किती येईल, 3. प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. आता ही जी x ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळालेली आहे ही आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायची आहे. इक्वेशन 1 काय आहे पहा, 5x + 3y = 9. 5x आता x ची व्हॅल्यू काय आहे, 3. म्हणजेच 5 × 3 + 3y = 9. y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता या ठिकाणी स्टेप काय येईल पहा, 5 × 3 = 15 + 3y = 9. आता हा 15 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 15चं साईन काय नाही, म्हणजे काय आहे, प्लस आहे. या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय येईल, 3y = हा 9 आहे तसा ठेवायचा, हा +15 या बाजूला गेल्यानंतर -15 होईल. म्हणजेच काय येईल, 3y = 9 - 15. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल, 3y = 9 - 15. आता 9 - 15 किती येईल पहा, 15 मधून 9 गेल्यानंतर किती येतील, 6. आणि ग्रेटर नंबरचं साईन काय आहे, 15चं साईन मायनस आहे, म्हणजे या ठिकाणी मायनस येईल. म्हणजेच 3y = -6. आता हा 3y ला मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिव्हाइड होईल. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, y = हा -6, हा 3 या बाजूला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. म्हणजेच 3 या ठिकाणी येईल. आता या ठिकाणी भाग घालू आपण. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. म्हणजेच काय येईल, -2. y = -2 येईल. म्हणजेच आपल्याला सोल्युशन काय मिळालं पहा, x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 3 आणि y ची व्हॅल्यू काय मिळाली, -2. x ची व्हॅल्यू 3 अँड y ची व्हॅल्यू किती मिळाली, -2. Therefore solution is x, y = 3, -2. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. पुन्हा एकदा पहा आपण ॲक्टिव्हिटी कशी सॉल्व केली. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.